आता इथे पहा, हे जे मी दाखवते आहे, हा आहे म्हैसूर ते उटी जाण्याचा रोड. आणि हे जे मी इथे दाखवते आहे, हे दाखवतानाच मी मागच्या ब्लॉगची इथेच सांगता केली होती. इथे पहा, बरेच हरणं, माकडं किंवा मोर असे बरेच प्राणी पक्षी पाहायला मिळत होते. आणि हे पाहताना आम्ही आता चाललेलो आहोत उटीला. परंतु आम्ही काय करणार होतो की मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं की आपण काही खरेदी करून म्हैसूरमध्ये आपण लवकरच उटीच्या दिशेने जाऊन उटीची काही स्थळं आज पाहणार होतो. परंतु आम्ही तिथे गेल्यानंतर सारखं असं त्या चामुंडेश्वरी हिल किंवा चामुंडेश्वरी देवी तिथून जाणं झालं. आणि तेव्हा लक्षात आलं की ते जे स्थळ आहे तिथे चामुंडेश्वरी देवी म्हणजेच महिषासूर मर्दिनी, जिने की महिषासूर असुराचा तिथे वध केला ते स्थळ. त्यामुळे आम्ही ते पाहण्यात वेळ गेला आणि आम्हाला तिथेच दुपार झाली. तेव्हा आता या ब्लॉगची आपण इथे पुन्हा सुरुवात करतोय. श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम नवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. इथे पहा, हा मागच्या बाजूने असा हत्ती दिसतोय. आणि आता हा असा खाली पाणवठा आहे काहीतरी, आणि तिथे हे हत्ती असे आहेत ना, छान असे त्या पाण्यामध्ये मस्त खेळत म्हणजे अंघोळ करणं, किंवा त्यांना काही लोक इथे जाऊन त्यांना अंघोळही घालतात. पण आम्ही काही असं प्रत्येक ठिकाणी गेलो नाही आहे, कारण आम्हाला इतरही काही ठिकाणी पोचायचं होतं. कारण हा जंगलचा भाग आहे आणि तो आपल्याला लवकर पारही करायचा असतो, म्हणजे रात्र होण्याच्या आधी. तेव्हा आम्ही न थांबता असं जितक्या लवकर बाहेर पडता येईल त्याचा प्रयत्न करत होतो. आणि बापरे, हे पहा, हा अगदी जवळच, आणि हे 2 हत्ती आहेत आणि दात तर पहा केवढे मोठे आहेत. आणि आपल्याला पहा, हे नेहमीच आहेत ना असे कुठेतरी बंदिस्त ठिकाणी पाहायला मिळतात. पण जेव्हा, अरे बापरे, हा तर पहा रस्त्याच्या अगदी बाजूला आहे. आणि हे पाहताना अक्षरशः अंगावर काटा येतो. पण अशा वेळी एक खबरदारी घ्यायची की आपण तिथे शांतता पाळणं, किंवा त्यांना त्रास नाही होणार, किंवा हॉर्न न वाजवता आपण तिथला जो त्यांचा भंग करायचा नाही आहे त्या शांततेला, किंवा त्यांना तिथे त्रास होईल असं काही न करता. आणि इथले जे ऑफिसर्स लोक आहेत ना, ते आपल्याला आतमध्ये एंट्री करतानाच ह्या गोष्टींचे सगळे आपल्याला माहिती देतात. प्लास्टिक वगैरे जर काही असेल तर ते आधीच काढून घेतात. आता आपण आलो आहे अधग मंडलम रेल्वे स्टेशन इथे. इथून आपल्याला एक टॉय ट्रेन मिळते, जी की आपल्याला उटी ते कुन्नूर असा 19 किलोमीटरचा प्रवास आपण या ट्रेनने करू शकतो. आता पहा, रात्री आम्हाला म्हैसूरवरून उटीला यायला बरीच रात्र झाली. आणि रात्री आल्यानंतर आम्ही जेवण करून विश्रांती घेतली आणि सकाळी लवकर उठून आवरून आम्ही आता इथे ही टॉय ट्रेन राईडची जी तिकीट्स आहेत त्याच्यासाठी आम्ही स्टेशनला आलो आहे आणि रांगेला उभं राहिलो आहे. आता रांगेला उभं राहिल्यानंतर तिकीट्ससुद्धा मिळत आहेत. परंतु आमच्या असं लक्षात आलं की आपण ट्रेनने राईड जेवढा वेळ होणार आणि परत आपण पुन्हा येणार, यामध्ये आपला बराच वेळ जाईल. तेव्हा आम्ही आपल्याच गाडीने प्रवास करायचं ठरवलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो. प्रवासाला लागल्याच पहा, इथे अशी वेगवेगळी प्रकारची फळं पाहायला मिळाली. त्याचे स्टॉल इथे लागले. आणि पुढे येऊन आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. आणि मुलीचे पहा इथे असे नखरे चालू आहेत. आता खरं तर एवढी थंडी नाही आहे, परंतु मुंबई, पुणा, नाशिक अशा ठिकाणी जेव्हा 40 अंशापर्यंत तापमान चाललं आहे, तेव्हा मात्र इथे अगदी थंड वातावरण आहे. खूप सुंदर वातावरण आहे आत्ताचं, आणि तेच मला इथे आम्ही अनुभवतोय. आणि आता पहा, पुढच्या आम्ही प्रवासाला सुरुवात केली आहे. तेव्हा मी तुम्हाला या टॉय ट्रेनविषयी काही माहिती सांगते की ही जी टॉय ट्रेन राईड आहे ती आपल्याला उटी ते कुन्नूर असा 19 किलोमीटरचा प्रवास आपण याने करू शकतो. आणि जाताना आपल्याला कॅटी व्हॅली पाहायला मिळते, ही की जगातील 2 नंबरची मोठी व्हॅली आहे. आणि इथे एक चर्चसुद्धा आहे. तिथे गोलमाल, साजन अशा फिल्म्सचे शूटिंग झालेले आहे. आणि आपण जे शाहरुख खानचं जे गाणं आहे ना, चल छैया छैया, तेही याच टॉय ट्रेनवरती शूटिंग झालंय.
आणि जेव्हा आपण परतीच्या प्रवासाने रोडने आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला ही कॅट्टी व्हॅली पुन्हा रोडने सुद्धा पाहता येते. आणि तिथे आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला समोर असेत ना 3 डोंगर दिसतात, ज्यांना आपण स्लीपिंग लेडी माउंटन्स असं म्हणतात. आता ह्यांना स्लीपिंग लेडी माउंटन्स का म्हणतात, तर हे जे 3 डोंगर आहेत ना, तर एखादी लेडी स्लीपिंग पोझिशनमध्ये आहे असं आपल्याला पाहिल्यानंतर दिसतं. आता इथे पहा, मी हे सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतेय आणि ह्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला आजूबाजूचं वातावरण किंवा काही गोष्टी सांगतेय. पण याला मी किती न्याय देऊ शकतेय, मला खरोखरच असं खूप प्रश्न पडतोय. आणि मी भगवंताला खरंच खूप प्रार्थना करते की असे सुंदर क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ देत. आणि आता हे सांगेपर्यंत पहा, आम्ही इथे हे टी गार्डन आहे इथे आलोय. बिल्ल्या ए बिल्ल्या हे सोसायटीचं आहे. डॅडू कुठं लपले? ए डॅडू नको. अरे एवढं उंच कसं रे तू? माझं तोंड जातं ना. हे बघा खूप चांगलं. आता इथे पहा, मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतेय. आणि हा खाली पूर्ण रोड आहे आणि तो पहा किती म्हणजे गर्दी झालेली आहे. आता पहा, आपण नेहमी म्हणतो की अगदी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, पीक सीझनला जाऊ नये. पण मला असं वाटतं की सगळ्या गोष्टींचा अनुभव असायला हवा. की पीक सीझनमध्ये म्हणजे आता पहा, जिथे उन्हाळा चालू आहे, इतका उकाडा आहे आणि इथे मात्र अगदी थंड हवा आहे. तर ह्याचाही अनुभव आपण, थंडीत तर थंडी असणारच आहे, पण जिथे उन्हाळा चालू आहे तेव्हा इथलं वातावरण इतकं थंड आहे हे आपल्याला याच वेळात कळणार आहे. तेव्हा आपण अशाही वेळी जाणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला इथे मी बाजूचा परिसर दाखवतेय. खरोखरच इतक्या सुंदर दिसतात ह्या चहाच्या बागा. आणि आता आम्ही पुढे काही गोष्टी पाहण्यासाठी निघालोय, खाली उतरलोय. आणि तरीही असं आहे ना, मन भरत नाहीये की आपण हा इथला परिसर पाहण्याचा. आणि मी तेच सांगतेय की पीक सीझन सुद्धा असू देत किंवा नसू देत, अनुभव हे सगळेच घ्यायला हवेत. म्हणजे आपल्याला, मला वाईट अनुभवच नको असं आपण का म्हणतो, त्याच्यातूनही आपण काहीतरी शिकू शकतो. कारण गर्दीच्या ठिकाणी आपल्याला कसं त्याला आपल्याला हँडल करायचं आहे, कसं फेस करायचं आहे, ती स्थिती आपल्याला कशी हाताळायची आहे हे आपल्या लक्षात येतं. किंवा आपण खूप थंडीच्या ठिकाणी गेलो असेल तर आपल्याला ज्या थंडीची सवय असते आणि तिथली जी थंडी असते याला आपण कसं, म्हणजे आपण कशा पद्धतीने हाताळायचं असंच मी म्हणतेय. तर ह्या गोष्टी आपण आता उत्तराखंडला वगैरे गेल्यानंतर पहा, तिकडची थंडी म्हणजे अगदीच, ही इथे आहे अगदी गुलाबी थंडी आहे, परंतु उत्तराखंडला ह्याच काळामध्ये अगदी बर्फ पडत असतो तिथे. आणि तिथली थंडी जी असते त्यालाही वेगळ्या प्रकारे आपल्याला हँडल करावं लागतं. तर ह्याच सगळ्या गोष्टी आपण तिथे त्या गोष्टी शिकतो. म्हणजे मला तेही खूप महत्त्वाचं वाटतं. आणि मी तुम्हाला हे सगळं बोलताना रस्ता दाखवतेय, पहा किती सुंदर आहे हे सगळं. आणि ह्याच गोष्टींचा आपल्याला घरात बसून नाही कळू शकत. आपण व्हिडिओमध्ये, आता मीही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेय, काही जण इथे गेलेही असतील, काही जाणार असतील. आणि मला वाटतं प्रत्येक जणाने जावं, खरंच जावं आणि हा अनुभव घ्यावा. घरामध्ये आपण, मी
खूप प्रयत्न करते आणि जे जे लोक हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतात ना ते अगदी मनापासून दाखवत असतात की आपण प्रत्येक गोष्ट दाखवावी. पण भगवंताच्या त्या सगळ्या गोष्टींना आपण न्याय एका व्हिडिओमधनं खरोखरच देऊ शकत नाही असं मला वाटतं. तेव्हा पहा, आता हेच दाखवताना मी तुम्हाला आणखीन काही इथे पॉईंट्स आहेत, जसं की डॉल्फिन नोज पॉईंट आहे. म्हणजे त्याचा जो एक भाग आहे तो डॉल्फिनच्या पुढच्या चेहरा जो नाकाचा भाग असतो तशा पद्धतीचा दिसतो. त्यानंतर इथे युक्लिपट्स ऑइल फॅक्टरी, इथे गेल्यानंतर आहे ना आपल्याला विक्स आणि झेंडू त्याच्यासारखा असा वास आल्यासारखं होतं. त्यानंतर लॅम्स रॉक पॉइंट आहे. त्यानंतर आहे सीम पार्क जिथे की ग्लास हाऊस आहे. आणि मगाशी मी आधी सांगितल्याप्रमाणे कुन्नूर उटी मार्गावरती कॅट्टी व्हॅली व्ह्यू पॉइंट्स वगैरे असे बऱ्याच गोष्टी इथे पाहायला मिळतात. त्यानंतर आपण उटीमध्ये पायकरा वॉटरफॉल, इथे पायकरा नदी समोर हे हिल पॉइंट आहे. त्यानंतर पायकरा लेक, इथे बोटिंग केलं जातं. पाईन फॉरेस्ट आहे म्हणजेच देवदार वृक्ष, इथे बऱ्याच फिल्मचं शूटिंग झालेलं आहे. पायकरा नदीवर हॉर्स रायडिंग करता येतं. 9th माईल शूटिंग पॉइंट, इथे राजा हिंदुस्तानी, त्यानंतर राज, अजब प्रेम की गजब कहाणी, साजन अशा फिल्मचं शूटिंग झालेलं आहे. त्यानंतर इथे गोल्फ कोर्स आहे, हे पायकरा रोडवर आहे. इथेही राजा हिंदुस्तानी, राज, साजन फिल्मचं शूटिंग झालं आहे. इथेही हॉर्स रायडिंग करता येतं. राज फिल्म शूटिंग जो बंगलो आहे तो इथे आहे. त्यानंतर आदिवासी टोडा स्टॅच्यू ट्रायबल हे आहे इथे. त्यानंतर पायकरा डॅम आहे. टोडा बेट्टा पीक म्हणजेच बडा पहाड, याला टोडा बेट्टा म्हणजे बडा पहाड. इथं अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यानंतर इथे आहे ते टी फॅक्टरी आहे, ॲडव्हेंचर पार्क आहे, बोटॅनिकल गार्डन, इथे ग्लास हाऊस आहे. त्यानंतर मुरगन टेम्पल, कार्तिकेय मंदिर, बोट हाऊस आणि अशा बऱ्याच गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतात. आता हे पहा, आपण सगळ्या गोष्टींचा अनुभव हा वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकजण घेत असतो. प्रत्येक पॉईंट पाहण्यात आपल्याला जवळजवळ मी तर म्हणते की आपल्याला 4-5 दिवस हवेत, 3-4 दिवस तर अगदी नक्की हवेत. मग आपण जे असे थंड हवेची ठिकाणं म्हणा किंवा अशा ठिकाणी आपण पुन्हा पुन्हा फिरायला जात असतो, तर तेव्हा ह्या गोष्टी आपण एकदा आपण ह्या पाहिल्या तर दुसऱ्या वेळेला दुसऱ्या पाहू असं करू शकतो. परंतु काही ठिकाणं अशी होतात की जिथे आपण किती लवकर जाऊ असं मला किंवा आपण किती पटकन जाऊ शकतो तिथे असं होतं. आणि तिथे मात्र गेल्यानंतर आपण काही गोष्टी ह्या करायलाच हव्यात. किंवा मग काही मंदिरांचं असं असतं की आपण इथे दर्शन घेतल्यानंतर ह्या मंदिराचं अवश्य दर्शन घ्यावं. तर अशा ठिकाणी मात्र आपल्याला त्या गोष्टी करायला हव्यात. आता पहा, मी पुढे दाखवण्याचा प्रयत्न करते की किती गर्दी आहे इथे आणि मग प्रत्येक पॉईंटसाठी आपण तेवढा वेळ द्यायचा का. आता इथे पहा, आम्ही आलोय. हे जे आहेत ना हे शॉप्स आहेत, म्हणजे इथे छोटे छोटे किंवा कॅफेज आहेत आणि इथे चॉकलेट फॅक्टरी आहे. तर असं त्यांनी एका छोट्याशा परिसरामध्ये, आणि ह्याची बांधकामं आहेत ना म्हणजे आपण अगदी बाहेरच्या देशामध्ये वगैरे कसं अगदी तिथला हे असावं त्या पद्धतीचं मला थोडंसं इथलं बांधकाम वाटलं. अगदी टुमदार अशी छान बंगलोज म्हणा किंवा त्यांचे ते शॉप्सला पण त्यांनी असं छान असं हे केलेलं आहे. तर हेच तिथे पाहायला मिळालं. आणि इथे पहा, हे असं शॉपिंग मुलांचं चालू आहे आणि मुलीचं तर म्हणजे नेहमीप्रमाणे आहेच चालू. आणि हे पहा, हे मी आले की मला असं हे नखरे करून दाखवणं हे असतंच. आणि पहा, आपण ह्यांना हे मुलांना नेहमी ह्या गोष्टी करून देत नाहीच, पण कधीतरी त्या गोष्टीची आपण परवानगी द्यायलाच हवी असं मला वाटतं. कशाचंच आपण हे नाही ते नाही असं करून चालत नाही. इथे पहा, मला पण बेरीज आवडतात तर मी तेही घेतलं. अशी थोडीशी खरेदी आमची इथे चाललेली आहे. आणि असे शॉप्स मला आहे ना खरोखरच असं वाटलं की हे पहा, इथे हे जे मी म्हटलं ना की कॉफी, तर इथे कॉफी वगैरे खूप छान होतं म्हणजे हे. आणि समोर पण इथे आहे हे चॉकलेट फॅक्टरी वगैरे आहे. तर काही जण कॅम्पिंग करतात, तर अशा ठिकाणी आले, त्यांनी छान अशी खरेदी केली, छानसे म्हणजे कॅम्पिंग केलं तरी छान असं त्यांचं हे होऊ शकतं. म्हणजे आता बघा, प्रत्येकाचा फिरण्याचा, काही जण कॅम्पिंग करतील, काही जण छान असं निवांत फिरायला राहायला येतील,
काही जण थोडासा एक दिवस आपल्याला हलका फुलका हवा म्हणून येतील. प्रत्येकाची जीवनशैली प्रत्येकाच्या वेळेनुसार प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात. आणि इथे पहा त्या कॉफी जे मी म्हटलं तिथे म्हणजे एक मुलगी होती आणि तिचे फ्रेंड्स आणि ते असे छान तिथे तिचा वाढदिवस होता आणि तो सेलिब्रेट करत होते. तर मुलीने ते पाहिलं आणि तिने तिथूनच एक छोटंसं असं गिफ्ट घेतलं, भेटवस्तू घेतली आणि तिला तिथे जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, हॅपी बर्थडे केलं. आता पहा, म्हणजे मला असं वाटतं की काळ बदलतोय. आत्ताची मुलं ही खूप मिळून मिसळून किंवा मला वाटतंय की ह्या गोष्टींकडे खूप पॉझिटिव्हली पाहतायत, जे की आपण 10 वेळा विचार करू की अरे आपण ओळखीचे नाही आहोत, कसं बोलायचं कसं. पण त्या मुलीला तो दिवस किती स्पेशल वाटला असेल आणि खरोखरच ती इतकी आनंद झाली, तिच्या चेहऱ्यावरती तो आनंद लगेचच अगदी म्हणजे त्यांनी गळा भेट घेतली. अगदी किती वर्षांच्या म्हणतात ना जत्रेमध्ये वगैरे हरवलेल्या असतात ना मैत्रिणी वगैरे, तसं वाटलं मला. आणि हेच आनंद द्यायला घ्यायला शिकायला हवं. इथे पहा आम्ही जिथे आलोय हे आहे, आम्ही चॉकलेट्स घ्यायला आलोय, पण तिथे इतरही काही वस्तू आहेत तेच मी तुम्हाला दाखवतेय की कॉफी वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी आहेत, कॉफी बीन्स आहेत, त्यानंतर वेगवेगळी तेलं आहेत इथे. आणि इथून आम्ही असं बाहेर पडलो तर पहा इतक्या सुंदर वेगवेगळी आहेत ना झाडं आहेत इथे. आणि हे जे आहे ना इथे पहा, ज्यांना बिझनेस करायचा आहे ते लोक इथे येऊन बहुतेक तरी फ्रीमध्ये हे इथे शिकवतात. म्हणजे आता हे मला नक्की माहीत नाही आहे, इथे वरती बोर्ड आहेत, तुम्ही ते गुगल करू शकता आणि माहिती मिळवू शकता. पण मला तरी वाटतंय की बहुतेक तरी तेच आहे. पहा काही ठिकाणी खूप चांगलं काम केलं जातंय सरकारकडनं सुद्धा. आता इथे जी पॉझिटिव्हिटी आणि इथलं जे प्लेझेंट वातावरण आहे, अगदी थंडगार असं वातावरणाच्या या रंगासह मी आजच्या या ब्लॉगची इथेच सांगता करते आहे. तेव्हा हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय, हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का, हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात आर्टिझन विजन ऑफ लाईफ्स कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, हिचा प्रसार करा आणि हिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की लगेच तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या एका नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा. धन्यवाद.